नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चवीदार चॅनलवर। दिवाळी म्हटलं की गोडधोड तर असतंच, पण गोड बरोबर तिखट खमंग काहीतरी हवंच ना। म्हणून आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चवीदार नमकीन शंकरपाळे। आता एका मोठ्या भांड्यात 3 कप मैदा घ्या, त्यात 2 चमचे रवा आणि चिमूटभर मीठ, त्यांना छान मिक्स करा। मग अर्धा चमचा कोलंजी, 2 चमचे सोक, 2 चमचे जिरा, 1 चमचा अजवाईन, या सगळ्यांना तव्यावर थोडं भाजून घ्या आणि वाटून घ्या। मग मैदा आणि रव्याच्या मिश्रणात मिक्स करा, त्यात 3 मोठे चमचे साजूक तूप घाला, हाताने सगळं छान मिक्स करा। तूप नीट मोहन लावल्याने शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट आणि मऊसर असं पीठ मळून घ्या। झाकून 15 मिनिटं विश्रांतीकरिता ठेवा। आता पिठांचे गोळे करा आणि लाटून घ्या। मग चाकूने तुम्हाला जसे हवेत तुम्ही तसे आकार देऊ शकता, लांब लांब किंवा चौकोनी तुकडे करू शकता। हवे तर तुम्हाला हलकेसे काट्याने टोचून घ्या, त्यामुळे शंकरपाळे फुगत नाही आणि छान कुरकुरीत होतात। आता कढईत तेल गरम करायला ठेवा। तेल चांगलं तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि शंकरपाळे टाका। हळूहळू सोनेरी रंग येईपर्यंत तळा। ते जास्त आचेवर तळले तर बाहेरून लाल आणि आतून कच्चे राहतील, त्यामुळे सहनशीलता महत्त्वाची आहे। आता झाले आपले नमकीन शंकरपाळे तयार। टी टाइम स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि दिवाळीच्या फराळात सुद्धा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चवीदार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन चवीदार रेसिपीसोबत। धन्यवाद।